नमस्कार. जॉब माझा अपडेटवर आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण अहिल्यानगर कोतवाल भरतीची जी संभाव्य प्रश्नपत्रिका असेल ते आपण आज बघणार आहोत. तर आज आपण अहिल्यानगर कोतवाल भरतीसाठी संभाव्य 50 प्रश्नाची प्रश्नपत्रिका तयार केलेली आहेत. तर ते आज आपण बघणार आहोत. याच्या आधी एक व्हिडिओ अपलोड करण्यात आला होता ज्यामध्ये मागच्या वर्षी झालेल्या उस्मानाबाद म्हणजेच धाराशिव जिल्ह्याच्या कोतवाल भरतीचा आपण प्रश्नपत्रिका जे आहेत ते सोडवली होती. तर आज आपण अहिल्यानगर कोतवाल भरती विशेषसाठी संभाव्य प्रश्नपत्रिका तयार केलेली आहेत. यामध्ये यावर्षीचे जे काही चालू घडामोडीचे प्रश्न आहेत ते सुद्धा याच्यामध्ये समाविष्ट आहेत. तर अशाच प्रकारचा प्रश्नपत्रिका येईल. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा पहिला प्रश्न आहे, चंद्रगुप्त मौर्याचा गुरु कोण होता? तर चंद्रगुप्त मौर्य यांचा गुरु कोण होता? तर बघा चंद्रगुप्त मौर्य साम्राज्याचा जो संस्थापक आहेत, पहिला शासक. तर या चंद्रगुप्त मौर्याचा जो गुरु आहे तो कोण होता? तर याचं बरोबर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ए विष्णुगुप्त. विष्णुगुप्त म्हणजेच चाणक्य जो आहे हा चंद्रगुप्त मौर्याचा गुरु होता. यानेच चंद्रगुप्त मौर्याला राजा बनण्यास मदत केली. त्यानंतर चंद्रगुप्त मौर्याने शेवटचा नंदवंशचा जो राजा होता धनानंद याला ठार करून त्याने स्वतःचं मौर्य साम्राज्य स्थापित केलं. तर असाही प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक दुसरा आहे, शिलाहार राजवंशने आपले राज्य प्रामुख्याने कोणत्या भागात स्थापित केले होते? पुन्हा एकदा आहे का? शिलाहार राजवंश जे आहेत यांनी आपले राज्य प्रामुख्याने कोणत्या भागात स्थापित केले होते? तर यामध्ये वेगवेगळे ऑप्शन दिलेले आहेत. तर याच्यामध्ये ऑप्शन ए आहे विदर्भ, बी कोकण, सी उत्तर भारत आणि डी गुजरात. तर याचं बरोबर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी कोकण. कोकणमध्ये शिलाहार राजवंशने आपले राज्य जे आहेत ते स्थापित केलेले होते. त्यानंतर बघा शिलाहार राजघराणे जे आहेत ते शिलाहार राजघराण्याचे 3 भाग होते, म्हणजेच 3 घराणे होते. एक म्हणजे उत्तर कोकण, दुसरा आहे दक्षिण कोकण आणि तिसरा आहे कोल्हापूर. तर यापैकी उत्तर कोकणचा जो पहिला राजा होता तो कपर्दी होता आणि दक्षिण कोकणचा पहिला राजा हा सनफुल्ल होता. तर कोल्हापूरचा पहिला राजा जतिग प्रथम हा होता. तर शिलाहार राजघराणे हे 3 घराण्यात विभागले गेलेले होते. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 बघा, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेसाठी कोणत्या वर्षी किल्ला रायगडवर आपले राज्य घोषित केले? प्रश्न पुन्हा एकदा आहे का? छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेसाठी कोणत्या वर्षी किल्ला रायगडवर आपले राज्य घोषित केले? तर ऑप्शन बघा तुम्ही, ऑप्शन ए 1645, ऑप्शन बी 1665, ऑप्शन क्रमांक सी 1674 आणि ऑप्शन क्रमांक डी 1685. तर याच्यापैकी ऑप्शन क्रमांक सी 1674 हे त्याचं बरोबर उत्तर असेल. म्हणजे शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना आहे ती किल्ला रायगडवर 1674 रोजी केली आणि याच वर्षी शिवाजी महाराजांचा जो आहे तो राज्याभिषेक झाला होता. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 4, 1857च्या स्वातंत्र्य संग्रामाच्या शहीदांमध्ये कुणाचा समावेश आहे ज्याचा संबंध महाराष्ट्राशी आहे? तर बघा ऑप्शन आहे ए नानासाहेब, ऑप्शन क्रमांक बी कुंवर सिंग, ऑप्शन क्रमांक सी राणी लक्ष्मीबाई आणि ऑप्शन क्रमांक डी सावरकर. तर याचं बरोबर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ए नानासाहेब हे 1857च्या उठावाच्या वेळेस महाराष्ट्रातून त्यांनी सहभाग घेतला होता. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 5, भारतातील सर्वात मोठा सागर किनारा कोणत्या राज्याला लागलेला आहे? तर ऑप्शन आहेत ए पश्चिम बंगाल, बी महाराष्ट्र, सी कर्नाटका आणि डी गुजरात. तर याचं बरोबर उत्तर जे असेल विद्यार्थी मित्रांनो ते ऑप्शन क्रमांक डी गुजरात. तर गुजरातला
भारतातील सर्वात मोठा सागर किनारा जो आहे तो लाभलेला आहे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 6, ग्रीनलँड हे कोणत्या महाद्वीपचा भाग आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये ऑप्शन क्रमांक ए आफ्रिका, ऑप्शन क्रमांक बी युरोप, ऑप्शन सी उत्तर अमेरिका आणि ऑप्शन क्रमांक डी आशिया. तर याचं बरोबर उत्तर जे असेल ऑप्शन क्रमांक सी उत्तर अमेरिका. तर ग्रीनलँड हा उत्तर अमेरिका या महाद्वीप म्हणजेच उत्तर अमेरिका या खंडाचा भाग आहेत. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 7 आहेत, महाराष्ट्र राज्याची सीमारेषा कोणत्या राज्याशी लागून आहे? तर खाली काही ऑप्शन दिलेले आहेत आणि ऑप्शनमध्ये काही राज्याची जी काही नावे आहेत, तर या राज्याच्या गटापैकी कोणत्या राज्याची सीमा ही महाराष्ट्र राज्याला लागलेली आहे? तर याच्यापैकी ऑप्शन क्रमांक सी गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड हे जे ऑप्शन आहेत हे बरोबर असेल. या चारही राज्याची सीमा महाराष्ट्र राज्याला लागलेली आहेत. तर याच्यापैकी गुजरात जे राज्य आहेत विद्यार्थी मित्रांनो, गुजरात राज्याची जी सीमा आहे ते महाराष्ट्राला वायव्य दिशेकडून लागलेली आहेत. तर मध्य प्रदेश राज्याची सीमा ही महाराष्ट्राला उत्तर दिशेकडून लागलेली आहेत आणि छत्तीसगड जे राज्याची जी सीमा आहेत महाराष्ट्र राज्याला पूर्व दिशेकडून लागलेली आहेत. तर कर्नाटक राज्य हे दक्षिणेकडून महाराष्ट्र राज्याला जोडलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 8, भारताचे सर्वोच्च न्यायालय किती न्यायाधीश असतात? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आताच्या 2025च्या नुसार सध्या सर्वोच्च न्यायालयात एकूण किती न्यायाधीश आहेत? तर बघा याच्यामध्ये ऑप्शन क्रमांक डी एकूण 34 न्यायाधीश जे असे सध्या आहेत विद्यार्थी मित्रांनो, ज्यामध्ये एक मुख्य न्यायाधीश व 33 अन्य न्यायाधीश आहेत. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 9, भारतातील संविधानाच्या कोणत्या भागात राज्यघटनेची मार्गदर्शक तत्त्वे दिलेली आहेत? तर बघा याच्यामध्ये ऑप्शन ए, ऑप्शन बी, ऑप्शन सी आणि ऑप्शन डी मध्ये काही भाग दिले आहेत. तर याच्यापैकी ऑप्शन क्रमांक सी भाग 4, तर भाग 4 मध्येच मार्गदर्शक तत्त्वे जे आहेत ते राज्यघटनेचे मार्गदर्शक तत्त्वे जे आहेत ते देण्यात आलेली आहेत विद्यार्थी मित्रांनो. तर ऑप्शन क्रमांक ए मधील भाग ए जे आहेत विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये हे संघराज्य आणि राज्यची स्थापना याबाबत माहिती देण्यात आलेली आहे. त्यानंतर भाग 3 जे आहेत विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये मूलभूत हक्काबाबत माहिती देण्यात आलेली आहेत. म्हणजेच भाग 3 हे मूलभूत हक्काशी संबंधित आहेत. त्यानंतर भाग 1 हे संघराज्याशी संबंधित आहेत. तर भाग 5 जे आहेत विद्यार्थी मित्रांनो, हे याच्यामध्ये संसदेच्या संबंधित काही तरतुदी देण्यात आल्या आहेत. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 10, भारतीय संविधानाने नागरिकांना कोणते मूलभूत अधिकार दिलेले आहेत? तर याच्यापैकी काही अधिकार देण्यात आले आहेत. तर याच्यापैकी कोणकोणते मूलभूत अधिकार जे आहेत विद्यार्थी मित्रांनो भारतीय संविधानाने दिलेले आहेत? तर बघा ऑप्शन ए राजकीय अधिकार, ऑप्शन बी सामाजिक अधिकार, ऑप्शन सी आर्थिक अधिकार. तर याच्यापैकी ऑप्शन डी वरील सर्व हे त्याचं बरोबर उत्तर असेल. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 11, केंद्रीय निवडणूक आयोगाचे अध्यक्ष सध्या कोण आहेत? तर ऑप्शन बघू शकता तुम्ही, चारही ऑप्शन. त्यानंतर बघा याचं बरोबर जे उत्तर असेल विद्यार्थी मित्रांनो ते ऑप्शन ए ज्ञानेश कुमार हे सध्याचे निवडणूक आयोगाचे अध्यक्ष आहेत. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 12 आहेत, युनोचे अध्यक्ष कोण आहेत सध्या? तर सध्या युनोचे जे अध्यक्ष आहेत ऑप्शन क्रमांक बी अँटोनियो गुटेरस हे सध्याचे युनोचे अध्यक्ष आहेत विद्यार्थी मित्रांनो. तर याच्यापैकी ऑप्शन ए अजय बंगा हे वर्ल्ड बँकेचे सध्याचे अध्यक्ष आहेत. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 13, बॉम्बे उच्च न्यायालयाचे जुलै 2025 पर्यंत मुख्य न्यायाधीश कोण आहेत? तर बघा बॉम्बे हायकोर्टचे
सध्याचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? तर याच्यापैकी ऑप्शन ए हरीश टंडन, ऑप्शन बी अरुण पल्ली, ऑप्शन सी आलोक राधे आणि ऑप्शन डी आशुतोष कुमार. तर याच्यापैकी ऑप्शन क्रमांक सी आलोक राधे हे सध्या बॉम्बे हायकोर्टचे चीफ जस्टिस आहेत. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 14, ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 भारतीय संघ किती विकेट राखून जिंकला आहे? तर याच्यापैकी तुम्ही ऑप्शन बघू शकता, ऑप्शन ए बी सी डी. तर याचं बरोबर जे उत्तर असेल हे ऑप्शन क्रमांक ए. ICC चॅम्पियन्स ट्रॉफी ही भारतीय संघाने 4 विकेट राखून जे आहेत ते जिंकलेली आहेत विद्यार्थी मित्रांनो. आणि ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025मध्ये फायनल मॅच जे आहेत विद्यार्थी मित्रांनो ते भारत वर्सेस न्यूझीलंडची होती. तर त्याच्यामध्ये न्यूझीलंड हा उपविजेता होता आणि भारतीय संघ हा 4 विकेटने जिंकलेला आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 15, राष्ट्रीय विज्ञान दिवस कधी असतो? तर याचं बरोबर जे उत्तर असेल विद्यार्थी मित्रांनो हे ऑप्शन क्रमांक बी 28 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिवस असतो. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 16, 15वा संसदरत्न पुरस्कार 2025मध्ये कोणत्या राज्याने सर्वाधिक पुरस्कार जिंकलेले आहेत? तर याच्यामध्ये वेगवेगळे ऑप्शन दिलेले आहेत. ऑप्शन ए बिहार, बी झारखंड, सी महाराष्ट्र आणि डी मध्य प्रदेश. तर याच्यापैकी बरोबर उत्तर जे असेल विद्यार्थी मित्रांनो ते ऑप्शन क्रमांक सी महाराष्ट्र. तर महाराष्ट्र राज्याने 15वा जो संसदरत्न पुरस्कार आहेत 2025 हा यामध्ये सर्वात जास्त पुरस्कार जिंकलेले आहेत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो यामध्ये एकूण 8 संसदरत्न पुरस्कार जे आहेत विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्याने जिंकलेले आहेत. हे सुद्धा लक्षात असू द्यात 2025च्या संसदरत्नमध्ये. तर संसदरत्न पुरस्काराची सुरुवात ही कोणत्या वर्षीपासून झाली असा जर प्रश्न आला तर त्याचं बरोबर उत्तर जे असेल ते 2010पासून या पुरस्काराची सुरुवात झालेली आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 17, ATM म्हणजे काय? तर बघा याच्यापैकी ऑप्शन आहेत ऑप्शन ए, ऑप्शन बी, ऑप्शन सी आणि ऑप्शन डी. यापैकी ऑप्शन सी कर्मचाऱ्याशिवाय रोख रक्कम वितरित करणे म्हणजेच काढणे यालाच आपण ATM असं म्हणतो. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 18, संत ज्ञानेश्वर यांनी ज्ञानेश्वरी हे ग्रंथ कोणत्या ठिकाणी लिहिले? तर बघा विद्यार्थी मित्रांनो आता प्रश्न क्रमांक 18पासून अहिल्यानगर या जिल्ह्यासंबंधित काही प्रश्न आपण घेतलेले आहेत. तर बघा यामध्ये संत ज्ञानेश्वर यांनी ज्ञानेश्वरी हा जो ग्रंथ आहे हा कोणत्या ठिकाणी लिहिला? तर याचं बरोबर उत्तर जे असेल ऑप्शन क्रमांक सी नेवासा या ठिकाणी संत ज्ञानेश्वर यांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला. याआधी आपण अहिल्यानगर जिल्हा विशेषमध्ये हा प्रश्न घेतलेला होता विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 19, अहमदनगर किल्ला कोणी बांधला? तर अहमदनगरचा जो किल्ला आहे अहमदनगर किल्ला हा कोणी बांधला होता? तर याच्यापैकी ऑप्शन क्रमांक बी निजामशाही राजवट यांनी बांधलेला होता. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 20, अहमदनगर जिल्ह्यातील प्रसिद्ध पक्षी अभयारण्य हे कोठे आहेत? ऑप्शन बघा ऑप्शन ए राळामसेश्वर, ऑप्शन बी नागझिरा, ऑप्शन सी रेहकुरी आणि ऑप्शन डी कर्नाळा. याचं बरोबर उत्तर जे असेल ते ऑप्शन सी रेहकुरी हे त्याचं बरोबर उत्तर असेल. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 21, खालीलपैकी कोणते प्रसिद्ध पंढरीचा वारी मार्ग जो आहे हा अहमदनगर जिल्ह्यातून जातो? तर पंढरीचा जो वारी मार्ग आहे यापैकी कोणता वारी मार्ग जो आहे तो अहमदनगर जिल्ह्यातून जातो म्हणजेच अहिल्यानगर जिल्ह्यामधून जातो विद्यार्थी मित्रांनो. तर याचं बरोबर उत्तर जे असेल ते ऑप्शन क्रमांक बी आळंदी वारी. तर आळंदी मार्गे जो पंढरीचा वारी मार्ग जातो तो अहिल्यानगर जिल्ह्यातून जातो विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 22, अहमदनगर जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका कोणता आहे? तर क्षेत्रफळानुसार अहमदनगर जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका कोणता आहे विद्यार्थी मित्रांनो? तर ऑप्शन क्रमांक ए संगमनेर हा जो तालुका आहे हा क्षेत्रफळानुसार अहमदनगर जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 23, अहमदनगर जिल्ह्याचे दुधाचे भांडार म्हणून कोणता तालुका ओळखला जातो?
तर याच्यापैकी ऑप्शन क्रमांक सी राहाता हा जो तालुका आहे, हा तालुका अहमदनगर जिल्ह्यातील दुधाचे भांडार म्हणून ओळखला जातो. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 24 बघा. 24 आहेत, अहमदनगर जिल्ह्याचे प्राचीन नाव काय होते? तर याच्यापैकी ऑप्शननुसार ऑप्शन क्रमांक ए नगर हे अहमदनगर जिल्ह्याचे प्राचीन नाव होते. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 25. प्रश्न क्रमांक 25 आहेत, अहमदनगर जिल्ह्यातील सुपे गाव कशासाठी प्रसिद्ध आहेत विद्यार्थी मित्रांनो? तर ऑप्शन बघा, ऑप्शन ए कृषी अभ्यासासाठी, ऑप्शन सी औद्योगिक शहरासाठी, ऑप्शन सी सैनिकी शाळेसाठी आणि ऑप्शन डी पर्यटनासाठी. तर याचं बरोबर उत्तर जे असेल ऑप्शन क्रमांक ए कृषी अभ्यासासाठी. हे सुपे हे गाव जे आहेत ते प्रसिद्ध आहेत. त्यानंतर बघा अहमदनगर जिल्हा कोणत्या विभागात येतो विद्यार्थी मित्रांनो? तर याच्यापैकी ऑप्शन ए कोकण, ऑप्शन बी मराठवाडा, ऑप्शन सी पश्चिम महाराष्ट्र आणि ऑप्शन डी उत्तर महाराष्ट्र. तर याचं बरोबर उत्तर जे असेल विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी पश्चिम महाराष्ट्रामध्ये अहमदनगर जिल्हा जो आहे तो येतो. हे त्याचं बरोबर उत्तर असेल. त्यानंतर बघा पुढीलपैकी कोणते धरण हे अहमदनगर जिल्ह्यात आहे? तर याच्यापैकी ऑप्शन क्रमांक बी मुळा धरण जे आहेत विद्यार्थी मित्रांनो हे अहमदनगर जिल्ह्यामध्ये येते. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 28. प्रश्न क्रमांक 28 आहे, भारतीय रेल्वेचा जगात कोणता क्रमांक लागतो? तर बघा इथे 4 ऑप्शन देण्यात आलेले आहेत. तर ऑप्शन ए आहे प्रथम क्रमांक, दुसरा क्रमांक, सी आहे तिसरा, तर डी चौथा क्रमांक. तर याचं बरोबर जे उत्तर असेल ऑप्शन क्रमांक डी चौथा क्रमांक. तर भारतीय रेल्वेचा जगात चौथा क्रमांक लागतो. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 29 आहेत, सूर्य या शब्दाचा योग्य अर्थ काय आहेत? म्हणजेच प्रश्न क्रमांक 29 पासून जे आहेत हे मराठी विषयाचे प्रश्न सुरू झालेले आहेत. तर बघा प्रश्न क्रमांक 29 काय म्हणतो की सूर्य या जो शब्द आहेत याचा समानार्थी शब्द सांगायचे आहेत आपल्याला. तर याचं ऑप्शन क्रमांक सी रवी हे त्याचं बरोबर उत्तर असेल. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 30, बिनचूक या शब्दाला कोणता उपसर्ग लागलेला आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो उपसर्ग म्हणजे काय? तर उपसर्ग म्हणजेच एखाद्या शब्दाच्या आधी एखाद्या काही अक्षर जोडून जो नवीन शब्द तयार होतो त्यालाच आपण उपसर्ग असं म्हणतो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो येथे बिनचूकमध्ये चूक हा एक शब्द वेगळा आहे आणि बिन हे त्याचे एक उपसर्ग आहेत विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक सी बिन हे त्याचे उपसर्ग असेल. उपसर्ग म्हणजे शब्दाच्या आधी जो शब्द जोडून नवीन शब्द तयार होतो तो असते उपसर्ग. आणि याच्याच उलट एक असते प्रत्यय. तर प्रत्यय हे शब्दाच्या शेवट जोडून जे नवीन शब्द तयार होतात ते असते प्रत्यय. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 31, पुढील शब्दातील समास ओळखा. तर बघा दशदिशा हा जो शब्द आहे या शब्दातील समास आपल्याला ओळखायचा आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो दशदिशा या शब्दातील जो समास आहे तो ऑप्शन क्रमांक ए द्विगु समाज आहेत विद्यार्थी मित्रांनो. द्विगु समाज म्हणजेच बघा ज्या शब्दामध्ये संख्याचा बोध होतो त्या समासास आपण द्विगु समाज असं म्हणतो. म्हणून इथे दशदिशामध्ये दश म्हणजेच 10 येथे संख्येचा बोध होत आहेत म्हणून इथे दशदिशा हा जो शब्द आहे तो द्विगु समाजाचं उदाहरण आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 32, खाली दिलेल्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. तर बघा शब्द दिला आहेत सुगम शब्द. तर सुगमचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहेत. तर व्हिडिओ पॉज करून तुम्ही याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 33 आहेत, व्याकरणदृष्ट्या अचूक वाक्य ओळखा. तर बघा ऑप्शन ए आहेत, जरी पाऊस पडत होता तरी मी बाहेर गेला नाही. तर बघा हे वाक्य बरोबर आहे की विद्यार्थी मित्रांनो? तर नाही. त्यानंतर ऑप्शन बी बघा, पाऊस पाहत होता तरीही मी बाहेर गेलो नाही.
सॉरी विद्यार्थी मित्र, ऑप्शन बी आहे, पाऊस पडत होता तरीही मी बाहेर गेलो नाही. त्यानंतर ऑप्शन सी, पाऊस पडत होती पण मी बाहेर गेलो नाही, हे चुकीचं आहे. ऑप्शन डी हे सुद्धा चुकीचं आहे. तर ऑप्शन क्रमांक बी हे त्याचं बरोबर उत्तर असेल विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 34, खालीलपैकी योग्य पर्याय निवडा. मृत्यू या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहेत. याच्यापैकी 4 ऑप्शन दिलेले आहेत, यापैकी तुम्ही ओळखू शकता. हा प्रश्न तुमच्यासाठी. त्यानंतर बघा पाणी या शब्दाचा सुद्धा योग्य अर्थ तुम्हाला ओळखायचा आहे, हे सुद्धा तुमच्यासाठीच. यापैकी तुम्ही त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 36. प्रश्न क्रमांक 36 जो आहे तो गणित या विषयावरील प्रश्न आहेत. तर प्रश्न क्रमांक 36 तर पुढील जे 15 प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रांनो, हे गणित आणि बुद्धिमत्तेवर आधारित प्रश्न असतील. तर यापैकी आपण काही प्रश्न येथे सोडवण्याचा प्रयत्न करू आणि काही प्रश्न तुम्ही स्वतः सोडवू शकता. तर आपण यापैकी काही प्रश्न घेऊ. बघा प्रश्न क्रमांक 36 आहेत. एखाद्या वस्तूची किंमत 500 रुपये असून त्यावर 10% सूट आहे, तर विक्री किंमत किती? तर यापैकी 4 ऑप्शन दिलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. यापैकी तुम्ही त्याचं बरोबर उत्तर लिहू शकता. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 37, 8 व्यक्ती एक काम 12 दिवसात करतात, तर तेच काम 4 व्यक्ती किती दिवसात करतील? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 8 व्यक्ती जे आहेत आपण सोडवण्याचा प्रयत्न करूया. 8 व्यक्ती एक काम 12 दिवसात करतात म्हणजेच काय? तर 8 गुणिला 12 असं त्याला करायचं. म्हणजेच काय? तर 8 व्यक्ती 12 दिवसात किती काम करेल? तर एकूण व्यक्ती गुणिला एकूण दिवस केलं असतात त्याचं एकूण काम जे विद्यार्थी मित्रांनो निघत असते. त्याच्यामुळे एकूण व्यक्ती गुणिले एकूण दिवस करून जे प्रश्नामध्ये विचारलं आहेत की 4 व्यक्ती ती किती दिवसात करतील, तर भागेला 4 घ्यायचं. यानंतर 4नी 8ला 2ने भाग जाईल आणि 12 गुणिला 2 म्हणजेच 24. तर त्याचं बरोबर उत्तर जे असेल विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक ए 24 असेल. हे उत्तर कसं काढायचं? तर बघा एकूण व्यक्ती गुणिले एकूण दिवस केला असता एकूण काम येतं आणि भागेला एकूण व्यक्ती जर दिलं असेल ऑप्शनमध्ये प्रश्नामध्ये तर त्याने भागायचं. आणि जर प्रश्नामध्ये एकूण दिवस दिले असतील आणि एकूण व्यक्तीची संख्या विचारली असेल तर त्याने भागायचं. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 38 जे आहे तो प्रश्न बुद्धिमत्तेचा आहेत विद्यार्थी मित्रांनो. यामध्ये एक संख्या मला दिलेली आहेत. तर यामध्ये बघा 1, 4, 9, 16 आणि त्यानंतर प्रश्नचिन्ह दिलेले आहेत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये प्रत्येक संख्या जी आहेत ही कोण्या ना कोण्या संख्येचा वर्ग आहे. जसं 1 हे 1चा वर्ग आहेत, 4 जे आहेत ते 2चा वर्ग आहेत, 9 हे जे आहे ते 3चा वर्ग आहेत आणि 16 जे आहेत विद्यार्थी मित्रांनो हे 4चा वर्ग आहेत. तर याच्यानंतर बघा 5चा वर्ग हे त्याचं बरोबर उत्तर असेल. म्हणजेच 5चा वर्ग किती असेल? तर 25 हे त्याचं बरोबर उत्तर असेल. म्हणजेच ऑप्शन क्रमांक बी हे त्याचं बरोबर उत्तर असेल. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 39 बघा. प्रश्न क्रमांक 39मध्ये काय म्हणते की ए बरोबर 12, बी बरोबर 4, तर ए भागेला बी अधिक बी म्हणजेच किती? तर बघा एची आणि बीची इथं किंमत दिलेली आहे. तर बघा आपण सर्वप्रथम याच्यानुसारची मांडणी करूयात. तर बघा 12 भागेला 4 अधिक 4. तर बघा 12 भागेला 4 म्हणजेच किती येते? तर 3 आणि 3 अधिक 4 म्हणजेच त्याचं उत्तर जे असेल ऑप्शन क्रमांक सी 7 येईल विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर बघा इथे पुन्हा एक संख्या मालिका दिलेली आहेत. हे प्रश्न तुम्ही सोडवायचा प्रयत्न करा कशा प्रकारची संख्या मालिका आहेत. तर त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 41. प्रश्न क्रमांक 41 काय म्हणतो की एक घन, त्या घनाचं घनफळ जे आहे ते 27 घ सेंटीमीटर आहेत. तर त्या घनाची बाजू किती असेल? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, घनाच्या घनफळाचं जे सूत्र असते ते बाजूच्या घन एवढी असते. म्हणजे बाजूचा घन म्हणजेच त्या घनाचं घनफळ असते. म्हणजेच बघा 27 ही जी संख्या हे कोणत्या ना कोणत्या संख्येचा घन असेल.
तर 27 ही जी संख्या आहेत विद्यार्थी मित्रांनो हे 3चा घन म्हणजेच ऑप्शन क्रमांक बी हे त्याचं उत्तर असेल. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 42 समांतर चतुर्भुजाचे क्षेत्रफळ. प्रश्न क्रमांक 42 आहेत. समांतर चतुर्भुजाचे क्षेत्रफळ किती? तर बघा समांतर चतुर्भुज जो असते तो ज्यामध्ये चारही बाजू ह्या सारख्या असतात आणि चारही बाजू जे असतात विद्यार्थी मित्रांना म्हणजेच त्यापैकी प्रत्येक 2 बाजू जे असतात ते एकमेकाशी काय असतात तर समांतर असतात. याला आपण समांतर चतुर्भुज असं म्हणतो. तर अशा प्रकारे समांतर चतुर्भुजाचं आकृती असते. तर याचं बरोबर जे उत्तर असेल हे ऑप्शन क्रमांक सी आधार गुणिला उंची हे त्याचं बरोबर उत्तर असेल. तर यापैकी हा जो आधार आहे हा आधार आणि हे जी उंची तयार होईल हे उंची आधार गुणिला उंची हे त्याचं बरोबर उत्तर असेल. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 43 काय म्हणते तर बघा विद्यार्थी मित्रांनो येथे प्रश्नामध्ये दिले आहेत 5 गुणिला 3 बरोबर 8, 4 गुणिला 2 बरोबर 6 आणि 6 गुणिला 4 बरोबर किती? तर बघा प्रश्नामध्ये काय तर बघा इथे विद्यार्थी मित्रांनो 5 गुणिला 3 म्हणजे 8. तर बघा इथे गुणिला 3 नसून तर इथे गुणाकाराऐवजी आपल्याला इथं बेरीज करावी लागेल कारण 5 आणि 3 8 होते. 4 गुणिला 2 म्हणजे 4 आणि 2 6 केलं 4 आणि 2 6 होते. तर अशाच प्रकारे 6 गुणिला 4च्या ऐवजी 6 अधिक 4 करायचं म्हणजेच त्याचं उत्तर जे असेल हे ऑप्शन क्रमांक बी 10 असेल. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 44 काय? एक कोंबडी 2 दिवसात 2 अंडी देते तर 6 कोंबड्या 6 दिवसात किती अंडी देतील? तर बघा विद्यार्थी मित्रांनो एक कोंबडी 2 दिवसात 2 अंडी म्हणजेच एका दिवसात किती? तर 1. तर 6 कोंबड्या ह्या 6 दिवसात 6 कोंबड्या हे एका दिवसात 6 तर 6 दिवसात किती? तर 6 गुणिला 6 36 हे त्याचं बरोबर उत्तर असेल. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 45 यापैकी तुम्हाला काही ऑप्शन दिले आहेत. यामध्ये भिन्न समूह गट तुम्हाला ओळखायचा आहेत. तर बघा यापैकी ऑप्शन ए आहे वड, पिंपळ आणि आम. तर हा आंबा आहेत विद्यार्थी मित्रांनो आंबा. तर यापैकी तीनही जे आहेत विद्यार्थी मित्रांनो हे तीनही झाडं आहेत. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक ऑप्शन क्रमांक बी सिंह, वाघ आणि हत्ती. तर यामध्ये बघा हे जे तीनही जे काही उदाहरण आहेत हे प्राण्यांचे आहेत. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक सी ऑप्शन क्रमांक सी टेबल, खुर्ची आणि बाग यामध्ये सुद्धा हे तीनही शब्द जे आहेत विद्यार्थी मित्रांनो हे सारखेच आहेत कारण हे तीनही जे सामान आहेत हे लाकडापासून बनलेले आहेत. त्यानंतर बघा ऑप्शन क्रमांक डी सकाळ, दुपार आणि चंद्र. तर विद्यार्थी मित्रांनो यापैकी ऑप्शन क्रमांक डी हे त्याचं बरोबर उत्तर असेल कारण हे त्याच्यापैकी भिन्न गट आहेत. कारण यापैकी जे 2 जे शब्द आहेत हे 2 शब्द हे काळासंबंधित म्हणजे वेळेसंबंधित आहेत. तर चंद्र हा वेळ नसून एक उपग्रह आहेत त्याच्यामुळे यामध्ये हा एक भिन्न गट आहेत. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 46 एक मुलगा दक्षिणेकडे पाहत होता म्हणजेच बघा खालच्या दिशेने. त्यानंतर तो उजवीकडे वळतो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो जेव्हा आपण दक्षिणेकडे पाहत असतो तेव्हा आपली जी उजवी दिशा जी असते विद्यार्थी मित्रांनो ती म्हणजेच पश्चिम दिशा असते आणि डावी दिशा जी असते ते पूर्व दिशा असते. त्याच्यामुळे जर तो उजवीकडे पाहत असेल म्हणजेच उजवीकडे वळतो म्हणजेच पश्चिमेकडे वळतो. त्यानंतर पश्चिमेकडे असताना तो डावीकडे वळतो. तर पश्चिमेकडे असताना त्याची जी डावी दिशा असते विद्यार्थी मित्रांनो ती दक्षिण दिशा असते आणि उत्तरेकडे हे उजवी दिशा असते म्हणजेच तो मग दक्षिणेकडे वळतो पुन्हा. आता तो कोणत्या दिशेकडे पाहत आहेत? तर बघा याचं बरोबर जे उत्तर असेल ते ऑप्शन क्रमांक सी हे त्याचं बरोबर उत्तर असेल. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 47 काय तर बघा खालीलपैकी कोणती संख्या हे बाकीपेक्षा वेगळी आहेत? तर बघा
यापैकी ऑप्शन ए 11, ऑप्शन बी 13, ऑप्शन सी 15 आणि ऑप्शन डी 17. तर याच्यापैकी बघा ऑप्शन क्रमांक सी हे त्याचं बरोबर उत्तर असेल, कारण इतर ज्या सर्व संख्या विद्यार्थी मित्रांनो त्या मूळ संख्या आहे. मूळ संख्या म्हणजेच अशा संख्या ज्याला त्याच संख्येने किंवा 1ने भाग जात असतील तर त्या मूळ संख्या असतात. तर यापैकी 15 ही संख्या मूळ संख्या नाही आहेत, कारण 15 संख्येला 3, 5 या 2 त्याच्या व्यतिरिक्त 15 ह्या संख्येने सुद्धा भाग जातो. म्हणून ह्यापैकी ऑप्शन सी त्याचं बरोबर उत्तर असेल. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 48 जे आहेत हे तुम्ही सोडवायचा प्रयत्न करा. हे एक अक्षर मालिका दिलेली आहेत. यामध्ये ए, सी, ई, जी याच्यानंतर कोणतं अक्षर येईल हे ऑप्शनपैकी तुम्ही निवडा. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 49 हा प्रश्नसुद्धा तुमच्यासाठीच आहेत. तर यापैकीसुद्धा तुम्ही याचं जे काही 2 शब्दामध्ये जे काही रिलेशन आहेत दाखवलेलं ते समजून घेऊन ह्यापैकी त्यापैकी म्हणजे या ऑप्शनपैकी तुम्ही त्याचं उत्तर देऊ शकता. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 50 हा जो प्रश्न आहे हा प्रश्नसुद्धा तुमच्या अभ्यासासाठी आहे. तर हा प्रश्नसुद्धा तुम्ही सोडवायचा प्रयत्न करा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे ही संभाव्य प्रश्नपत्रिका घेण्यात आलेली आहेत. यापैकी तुम्ही जे वरील जे 35 प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रांनो, मुख्य म्हणजे 35 पैकी जे 28 प्रश्न आहेत वरचे, ते 28 प्रश्न तुम्ही पाठ करून ठेवा, कारण त्यापैकीच तुमचे जे प्रश्न आहेत ते रिपीट होण्याचे चान्सेस आहेत. त्याच्यामुळे हे 28 प्रश्न तुम्ही लिहून ठेवा आणि जास्तीत जास्त प्रॅक्टिस करायचा प्रयत्न करा. याच्यानंतर तुम्हाला आणखी काही अशाच प्रकारचे जे व्हिडिओ आहेत ते तुम्हाला देण्याचा मी प्रयत्न करेल. तर धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.